तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं परत एकदा SP प्रोडक्शन मध्ये. तर आज आमची पॅरेंट्स मीटिंग आहे. तर बघू शकता तुम्ही आमच्यासोबत आज काय होणार का. तर आमच्या कॉलेजमध्ये काय सांगतो पॅरेंट्स मीटिंग आहे. तर आज पॅरेंट्स मीटिंग आहे. तर तुम्ही बघा आमच्यासोबत काय काय होतं. तर आणि आमचे टीचर आमच्या पॅरेंट्सला काय काय सांगतात. तर मी तुम्हाला सगळं दाखवतो. तर तुम्ही आमच्यासोबत जुळेल का. मित्रांनो, आम्ही बसलो आता. मीटिंग व्हायला थोडा वेळ आहे. तर मित्रांनो, मीटिंग चालू व्हायला टाईम आहे. तर सांगा बरं कसं वाटतं तुम्हाला. मला तर खूप भीती वाटते. आता काय सांगतात काय माहिती. मला तर त्याच्यापेक्षा जास्त भीती वाटते. मला तर भीतीच वाटत नाही. माझे पॅरेंट्सच आलेले. पण मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला खूप भीती वाटते, खूप डेंजर. कारण की बाकीचं नाही सांगितलं माझे ना. मामा आले. तर पॅरेंट्स आलेले आहेत. खूप डेंजर होणार आहे. आता तुम्हाला दाखवतो मी मीटिंग मध्ये काय होईल काय नाही होणार काहीच सांगता येत नाही. आमच्या इतक्या चुकल्या केल्या जाणार की विचार. आणि माहिती का तुम्हाला आमचे टेस्टचे पेपर सुद्धा दाखवणार आहेत. हे असं काही मीटिंग आहे. तुझे पॅरेंट्स आलेत का. हो आले. कसं वाटतंय तुला. दुःख वाटतं. का बरं. कशाला बोलून लेकर आहे का आपण पॅरेंट्स टीचर मीटिंग ठेवायला आपल्याशी फेस टू फेस कॉन्टॅक्ट करायचं. तर कसं वाटतंय तुला पॅरेंट्स मीटिंग आहे. काय काय सांगतील, काय काय बोलतील. बोर करतील तुमचं पेपर अभ्यास करत नाही, पेपर देत नाही, टाइमवर येत नाही, सुट्ट्या मार हेच बोलणार आहे सर. काय आणि बोलत काय म्हणतात आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. तर आपण एकदा बोला बरं, तुम्हाला कसं वाटतंय पॅरेंट्स मीटिंग. माझे पॅरेंट्सच नाही आले. तर हे असं तर विशाल आलेला आहे आज मीटिंगसाठी. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, चाललोय मी आता कॅबिन मध्ये. तर तुम्हाला सगळं दाखवतो मी. फक्त तुम्ही जोडेल राहा आमच्यासोबत. सोबतच सगळे प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र. याच्या पाठीमागची भूमिका माझी एवढीच आहे की बाबा तुमचं कोणत्याही प्रकारचं बघा शैक्षणिक नुकसानासोबत पालकांचं आर्थिक नुकसान होतं. तुमचं शैक्षणिक आणि आर्थिक अशा प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होऊ नये हा याच्या माझा प्रामाणिक अशा प्रकारचा उद्देश आहे. तुम्हाला इथं बोलवणं म्हणजे तुम्हाला काहीतरी असं वेटीस धरणं अशातलं पण काही भाग नाही. पण कसं असतं की तिच्या सूचना मी त्यांना त्या ठिकाणी दिल्या आणि त्या पद्धतीने आता व्यवस्थित आपलं सुरू आहे. फक्त मला खंत एका गोष्टी भेटले ती जर मला वाटली की सर मी तुमच्या कॉलेज मात्र देखील गर्वाने 100% त्या ठिकाणी फुगू शकता का नाही फुगू शकत. आणि म्हणून मला असं वाटतं की चांगलं आपल्याला या विद्यार्थ्यांना कसं सगळं क्लिअर पाहिजे सर. आजची ती म्हणजे बर्डन हे समजून घ्या तुम्ही. फर्स्ट इयरचे पण राहिले काय 4 राहिले काही काही सगळे राहिले. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती. तुझं कोण आहे तुझे किती राहिले 4. तुमचं कोण आहे. त्यांच्या घरी फोन केले का, त्यांच्या पालकांना कळवलं का. या बाबतीत तुम्हाला पण विचारणार मी. एक तुम्हाला फोन करत असतो विचारणार आहे. आता एकेकाला विचारणार आहे मी. आणि तुमच्या माहिती सांगतो 10 विद्यार्थ्यांची जबाबदारी मी एका शिक्षकावर दिली. फक्त त्या 10 विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहायचं त्यांनी. या टीचर यांनी मॅडमनी फक्त 10 विद्यार्थी 40 जे आहेत ना 10 मी 4 जणांना वाटून दिले. त्या आणि त्याच्यानंतर फायनलच्या वेळेस पण देऊ शकतात ना. 2 संध्या तुम्हाला आहेत. आत्ताची एक पण पुढच्या संधीची. त्यासोबतच जो आपला कम्युनिकेशन झाला हा खूप अत्यंत चांगला आणि यशस्वीरित्या पार पडलाय. तुमचे काही डाऊट आहेत ते सगळे आपण इथं सॉल्व्ह केलेले आहेत. आणि जर कोणाचा काही डाऊट असेल तर विचारू शकता. असं काही हे नाही तुम्हाला की नका ठेवू. तुमचं कोण आहे तुमचं नाव सांगा आणि कुणाचे पालक यांचा फोन नंबर दिला तर मित्रांनो, आमची मीटिंग झाली. जास्त व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण की सरनं नाही सांगितलं तर वेळ काढण्यासाठी. पण एवढी खतरनाक मीटिंग झालेली आहे, बेकार मीटिंग झालेली आहे. थोडेफार व्हिडिओ वगैरे टाकलेत तर ते तुम्ही बघून घ्या. आणि एवढी बेकार मीटिंग झालेली खूप खतरनाक. आता काय सांगा तुम्हाला. तरी पण तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जास्त काय बोलू शकत नाही आता मी. खूप वाईट झाले माझ्यासोबत या वारचीला. ब्लॉग तुम्हाला माझा बघून बेकार व्हा नाही बोलू शकत मी. चला भेटूया परत एकदा चांगल्या ब्लॉगमध्ये. तो ब्लॉग लई खराब आहे. बोल रे.